ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। देवीच्या मंत्राने आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि मी विक्रम बटवाल आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता मी कल्याणमधील तिसगाव या ठिकाणी आलेलो आहे। नवसाला पावणारी आई जरीमरी तिसाई या ठिकाणी आता मी उभा आहे। तुम्ही बघू शकता प्रचंड अशी या ठिकाणी 9 दिवस गर्दी असते। या ठिकाणी हरिपाठ कीर्तन प्रवचन भजने 9 दिवस या ठिकाणी नवरात्र महोत्सव सुरू असतो। आता इथे सुरू आहे संगीत भजन, तर आपण संगीत भजन आपण ऐकणार आहोत।
तर मित्रांनो, जरीमरी मंदिराच्या परिसरातच इथे बघा खूप सुंदर असे फुलांच्या माळा वगैरे, झेंडूचं फूल आहे आणि इकडे बघा खूप सुंदर असे पुष्पगुच्छ आहे वेगवेगळ्या कलरचे. आणि त्याचप्रमाणे इथे बघा भाऊ इथे तर भाऊ बघा इथे पुष्पगुच्छ वगैरे हे बनवतात ते. आणि काय प्राईस आहे भाऊ पुष्पगुच्छाची? 500 रुपये बंडल. किती? 500 रुपये. 500 रुपये. तर 500 रुपये. आणि हे आपलं झेंडूच्या फुलांची माळ आहे त्याची काय प्राईस आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ओके. तर अशाप्रमाणे त्याची किंमत आहे. आणि तर तुम्ही बघू शकता इथं लटकन आहे, खूप सुंदर असे लटकन आहे बघा. काय प्राईस आहे भाऊ लटकनची? प्राईस काय? सिंगल? हां हां 50 रुपये. तर बघा 50 रुपये. खूप सुंदर असं लटकन आहे बघा. आणि वरती
असली झेंडूचं फूल आहे आणि खाली लटकन आहे आणि हे सर्व असली फूल आहे ना हे सब. हाँ 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 अच्छा आर्टिफिशियल है ना वो सब. ओके. देवस्थान आहे खूप सुंदर असं आहे आणि इकडे या बाजूला बघा मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे. तर अशा प्रकारे नवरात्रामध्ये 9 दिवस इथे जत्रा सुरू असते आणि तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे इथे लावलेले आहे. तिथे पण आपण बघूया. तर इकडे जरेमरे आईची प्रतिकृती आहे आणि सेल्फी पॉईंट आहे हा आणि खूप सुंदर अशी बघा इथे प्रतिकृती लावलेली आहे. एक मिनटं तुम्ही आहे का? हो. तर हा सेल्फी पॉईंट आहे. तर इथं फोटो वगैरे घेऊ शकता कारण मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्याच्यामुळे इथे सेल्फी पॉईंट आहे. हा नाही आत्ता गर्दी नाही मग अशी खूप गर्दी होती. हा 3 लाईन होती. हो. आणि इकडे एका बाजूला आज कीर्तन चालू आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी इथे खेळण्याचे साहित्य आहे. तर इथे नवरात्रामध्ये 9 दिवस इथे जत्रा लागलेली असते. आणि गाडीची पार्किंग वगैरे आणि आता गर्दी खूप कमी झालेली आहे. मगाची गर्दी खूप होते म्हणून आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला व्यवस्थित पण आता गर्दी खूप कमी आहे. आणि हे आपले लहान मुलांसाठी जे छोटे छोटे असतात खेळणी वगैरे ते आहेत. इथे लहान मुलांसाठी खेळणी आहे आणि इकडे बघाल तर इथे प्रसाद आहे. इथे पेढ्याचा प्रसाद आहे. इथे सर्व तुम्हाला प्रसाद भेटेल. कसं आहे हे? 120ला पाव 100ला. अच्छा 120ला. आणि हे हां कलाकंद ना. कलाकंद कसं आहे? 120. तर 120 आहे. पाव किलो ना. पाव किलो 120 आहे आणि पेढे 100 रुपये आहे. तर त्याचबरोबर इथे तुम्हाला सर्व इथे पूजेचं सामान तुम्हाला इथे बघायला मिळेल लाईनीत. तर इथे बघा हार वेगवेगळ्या प्रकारचे हार तुम्हाला बघायला मिळेल. मावशी कसा आहे हार कसा आहे? 100ला एक ना आणि छोटा घ्यायला गेला तर 20ला एक आहे. तर बघा 100ला एक मोठा आहे आणि खूप सुंदर आहे आणि 50ला आहे. हा जी मीडियम साईजमध्ये तो 50ला आहे आणि छोटी साईज ही 20ला आहे. आणि ओटी पण तुम्हाला इथे ओटी हां 100ला आहे. तर बघा 100ला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गजरा 2 श्रीफळ आणि हे तुम्हाला ओटी बघायला मिळेल. ओटीचं सामान इथे सर्व. तर अशा प्रकारे इथे लाईनी तुम्हाला स्टॉल बघायला मिळेल. साडी पण कशी आहे वेगवेगळ्या कलरची साडी बघा इथे. अच्छा तर 150-200 वाली इथे तुम्हाला देवीला चढवायसाठी साडी इथे तुम्हाला बघायला मिळेल. प्राईस काय त्याची? 150-200 ना. आणि इथे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जत्रेमध्ये इथे खाण्यासाठी जे साहित्य तुम्हाला बघायलाच मिळतं. शावरेडी वगैरे आणि हे पण आहे. तर इकडे बघा चंद्रकला आणि खाजा वगैरे तुम्हाला इथे सर्व खाण्याचे पदार्थ बघायला मिळेल. खाजा कसा आहे? 80 रुपये पाव आहे खाजा आणि चंद्रकला 80 रुपये. ओके. आणि 50 रुपये. ओके. तर अशा प्रकारे इथे खाण्याचे पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. पंजाबी लोणचं, छोटा पंजाबी, गुड कढी हे बघा इथे सर्व नावं दिलेली आहे लाईनीमध्ये. लिंबू मिरची, हरी मिरची, बेल मुरबा, खटाई वगैरे अशा अनेक लोणचेचे इथे पदार्थ आहेत.